आणि पहिले षटक हाताळतील टीम वडवली 40+ या टीमकडून. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे आणि संघनायकांनी हे षटक आपल्या नावी घेतलेलं आहे. टॉस जिंकला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की टॉस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता आणि तो टॉस त्यांनी जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी करताना स्वतः केशव पाटील आहे. स्ट्रायकर एंडला एका बाजूला बॅटिंगमध्ये अमित पाटील आणि सँडी पाटील ही जोडी आहे आयरे 40+ या टीमची. आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पहिला बॉल पडतोय या मॅचचा 7:25 पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला. पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा श्री गणेशा झाला आणि तोही दिशाहीन बॉलने झाला आणि पहिली धाव फलकावरती येत आहे. संदीप पाटील एका बाजूला अमित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आयरे 40+ या टीमकडून. एका बाजूला केशव पाटील जे स्वतः संघनायक आहेत वडवली 40+ चे. पहिले षटक हातात आहेत. पॉवर प्ले क्रमांक 1 चा बॉलर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले. हो तुम्हाला अपील करावी लागते. दाद ही तुम्हाला मागावी लागते. जर तुम्ही अपील केलं नाही तर पंच देखील खेळाडूला आऊट देऊ शकत नाहीत. त्यामुळे थोडीशी हलकीशी अपील पाहायला मिळाली परंतु उत्साह जास्त विश्वास कमी हे पंचांनी हेरलं आणि इथे दाद फेटाळलेली आहे. परंतु मनोबल वाढवणारा बॉल केशव पाटील यांचा आलाय तो डॉट. स्ट्रायकर एंडला अमित पाटील तयार. पायांची हालचाल थोडीशी चांगली होती परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचू शकले नाही. लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल इथे आलाय तो हा डॉट. पहिला बॉल जर आपण वगळला तर बाकीचे 2 बॉल केशव पाटील यांनी चांगले टाकलेले आहेत. एका बाजूला अमित पाटील यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. अवघी एकच धावफलकावरती आलेली आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. तिसरा बॉल प्रगतीपथावरती येतोय. P1चं हे पहिलं षटक. केशव पाटील पुन्हा तयार. आक्रमण केलं या बॉलवरती. हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. समय सूचकता हजर जबाबीपणा दाखवला आणि हा बॉल तत्परतेने त्यांनी अडवला आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील टीम आयरे 40+ या टीमला. तब्बल मिळतील 2. अमित पाटील यांचा एक चांगला फटका होता परंतु फटक्यामध्ये पूर्णता नव्हती. क्षेत्ररक्षक आले. त्यांनी बॉल अंगाच्या साहाय्याने त्यांनी अडवला आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. स्ट्रायकर एंडला अमित पाटील. नुकताच त्यांच्या बॅटमधून 2 धाब्यांचा फटका आलाय. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता कारण बॉलही लेग स्टंपवरती होता. मनसुबे उधळून लावले गोलंदाजी करताना केशव पाटील यांना परंतु एका बाजूला रणनीत्या नव्याने आखाव्या लागतील. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आयरे 40+ या टीमला. आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे आयरे 40+ या टीमने बनवलेले आहेत धावा अवघ्या 3. एका बाजूला अमित पाटील 4 बॉल खेळतायत. 2 वरती बॅटिंग करतायत. संदीप पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. या षटकातला हा 5वा बॉल. कमी गतीचा टाकला होता. उजव्या स्टिचच्या बाहेरचा आहे. पंचांनी सांगितलं की दिशा खराब आहे. हा वाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे आता 4 वरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा पुढील बॉल प्रगतीपथावरती होतोय. स्ट्रायकर एंडला आहेत अमित पाटील. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि पंच पुन्हा एकदा वळतील आणि सांगतील की याही बॉलची दिशा खराब आहे. दिशेवरती नियंत्रण गोलंदाजी करताना केशव पाटील यांना ठेवावं लागेल. काही बॉल त्यांनी चांगले निश्चित टाकलेले आहेत परंतु हे लागोपाठचे 2 जर बॉल आपण पाहिले ना तर जे काही मनसुबे आहेत ना ते मनसुबे हेच आहेत की उजव्या स्टिचच्या बाहेर ठेवायचा आहे बॉल परंतु फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा बॉल त्याच्यामुळे आलाय तो हा वाईट. आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 2 परंतु अखेरकार 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड उडाली. कॉलिंगचा स्पष्ट अभाव जाणवला आणि ते बालंबाल बचवले. 5 स्ट्रोक पूर्णतः फसला होता. बॉल हवेत उभा राहिला होता. 2 क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली आले होते परंतु ताळमेळ बिघडला. झुंबड उडाली आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाच्या हातामधून ओंजळीमधून हा बॉल निसटला. म्हणजे कॉलिंग किती महत्वाचं आहे की हा झेल माझा आहे मी घेत आहे. म्हणजे या गोष्टींमध्ये कुठेतरी तफावत जाणवली आणि त्याचमुळे की काय हा झेल सुटला. आज नशीब बलवत्तर आहे अमित पाटील यांचं कारण ते बालंबाल बचावलेले आहेत. बॉलर तयार. केशव पाटील प्रयत्न चांगला करतायत. फटका चांगला. गुडघा टेकवला होता. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा चिरली आहे. सीमारेषा तोडून फोडून भेदून अमित पाटील यांच्या बॅट मधून हा चौकार. अशी दर्याची दौलत
थँक्यू. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धाबा आलेले आहेत तब्बल 11. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम आयरे 40+ या टीमने या धाबा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. खास करून अमित पाटील यांनी जो शेवटच्या बॉलवरती चौकार खेळला ना, तो मनोबल वाढवणारा चौकार होता आणि बॉलने अखेरकार मिड विकेटची सीमारेषा तोडली. सरळ 4 धावांसाठी मोठे फटके अद्यापही आले नव्हते आणि ज्या प्रकारे केशव पाटील यांनी फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं, परंतु अखेरकार अमित पाटील यांनी तो मोठा फटका खेळला. संघाला 4 धावा त्यांनी मिळवून दिला. त्या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या 11 वरती 0 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि अरविंद पाटील पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक हाताळतील. बॅटिंगमध्ये पहिल्यांदा स्ट्राईक करतील संदीप पाटील. आयरे 40+ या टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. मी पाहताय श्रद्धांजली चषक 2025 हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. आजची दुसरी रजनी पूरक प्रकाशामध्ये सुरू असणार हे सर्व सामने. ओव्हर नंबर 2चा हा पहिला बॉल. बॉल आला त्याला सन्मान दिलेला आहे. कव्हर्सला खेळाडू आहेत, बॉलवरती येतील. एकच सिंगल धाब बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु पहा संदीप पाटील यांनी काय केलं. अमित पाटील यांना चांगला सूर गवसलेला आहे पाठीमागच्या बॉलवरती आणि त्याचमुळे की काय अमित पाटील यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. संदीप पाटील यांनी धावसंख्या 12 0 गडी बाद. स्ट्रायकर एंडला आता अमित पाटील तयार होतील, ज्यांच्या बॅटमधून आला एक चौकार. अखेरकार या बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल त्रिफळाची. डोले 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 वेणी डोले होपा. यॉर्कर बॉल आणि यॉर्करचा कहर तुम्हाला पाहायला मिळाला. काय जबरदस्त यॉर्कर टाकला आणि सरळ यॉर्करने स्टॅनचा वेध घेतला. पण तयार नव्हते अमित पाटील अशा प्रकारच्या बॉलला खेळण्यासाठी आणि जागेवरतून एक पाय पुढे काढला, परंतु बॅट आणि पॅड मधून जी पोकळी निर्माण झाली त्याच्यातूनच बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि धक्का क्रमांक पहिला लागला टीम आयरे 40+ या टीमला. फलंदाज अमित पाटील आउट होऊन माघारी गेलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी कैलास केने आलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला संदीप पाटील आहेत. अरविंद पाटील यांचा दमदार मारा. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. हा बॉल पायाला जाऊन भेटतोय. पंचांगडे अपील केली आहे. दडपण, प्रेशर या सर्व काही गोष्टी तुम्हाला या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळतील. लेग बायची धाब आहे असं पंचांनी कळवलं. पण एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुमचं मनोबल वाढतं काय, त्यानंतरचा बॉल पायाला जाऊन भेटतो काय, ही गोलंदाजी मधली कमाल. अरविंद पाटील कमालीचं षटक हाताळलेलं आहे. गोलंदाजीमध्ये जी काही वैविध्यता आहे, जे काही मिश्रण आहे ना, ते प्रखरतेने अंमलात आणलेलं आहे. परंतु फलंदाजांनी चांगला खेळ करावा लागेल. संदीप पाटील तयार. क्षमता आहे संदीप पाटील यांच्याकडे, चांगली बॅटिंग तेही करू शकतात, परंतु आज चांगल्या खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. कारण संघाने झटपट एक गडी गमावलेला आहे. अमित पाटील असं वाटलं होतं की आज मोठा खेळ करतील, परंतु त्यांना माघारी पाठवण्यामध्ये टीम वडवली 40+ ला यश आलं आणि खास करून अरविंद पाटील यांनी जो बॉल हाताळला जबरदस्त बॉल होता. स्ट्रायकर एंडला आता कैलास केने तयार. एका बाजूने अरविंद पाटील यांचा दमदार हा मारा. टप्पा पडल्यानंतर हाही बॉल प्रभावित करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हाही डॉट बॉल आलाय. संपूर्ण या षटकामध्ये आपण पाहिलं ना, तर ज्या प्रकारची गोलंदाजी अरविंद पाटील यांची राहिलेली आहे, अवघ्या या ओव्हरमध्ये 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक धाव लेग बायची होती. म्हणजे अशा 3 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2चा पॉवर प्लेच्या या षटकातला शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला होते. जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. या बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. राणी धाबा षटकार. 2020 नंबर वाला हॉटेल राणी धाबा वाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी. मी त्रिंबक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते नवनाथ साळुंके यांचा सत्कार करायचे. तर या त्रिंबक पाटील साहेब, आपल्या शुभस्ते नवनाथ साळुंके एक अप्रतिम समालोचक, तेवढे चांगले क्रिकेटर, नावालीचे, नेहमी चर्चेत असतात. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्रिंबक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही करतोय. थोडासा वेळ आपल्याकडे.
मी धर्मा साळुंके यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जयेंद्र भोईर इथे उपस्थित आहेत, प्रसिद्ध तबला वाचक आणि एक चांगले क्रिकेटर वाकलन 40+चे, त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर या जयेंद्रदा भोईर, आपला सन्मान केला जाईल. जयेंद्रदादा भोईर प्रसिद्ध तबला वाजक, त्यांचा आम्ही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेची गोड आठवण, एक सुंदर मोमेंटो. दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रसिद्ध तबला वाजक वाकलन गावचे नेहमी चर्चेत असतात. वाकलन 40+ हाही संघ चर्चेत आहे. नितीन पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम, हनुमानदादा असतील. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच निलेश सरांकडे. धन्यवाद नितीन सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकलात. बॉल समोरच्या बाजूला आलेला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली, परंतु चातुर्याने या 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे आयरे 40+ या टीमसाठी, कारण प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे आणि या षटकासाठी आलेले आहेत प्रकाश महात्रे यांच्यावरती जबाबदारी आहे ओव्हर नंबर 3 ची. पहिला बॉल जर आपण पाहिला तर 2 धाब्यांचा टाकलेला आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती एक छोटीशी पार्टनरशिप कैलास केने आणि संदीप पाटील यांच्यामध्ये उभी राहत आहे. परंतु आज चांगला खेळ करावा लागेल, कारण संघाने झटपट एक गडी गमावलाय. हा पुढील बॉल, बॉल वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत डीपला बॉलवरती येतील. बॉलची फेकी होईल, दुसरीचा प्रयत्न केलाय, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. धक्का क्रमांक 2 टीम आयरे 40+ या टीमला. धन्यवाद. तर माजी सरपंच सावराम पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. नारळीचे माजी सरपंच सावराम पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. दत्ता पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून मालिकाविषयी ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सर्वच देणगीदार त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. श्रद्धांजली चषक 2025 तुम्ही पाहतायत. पुढे जाऊ नका. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आणि जाऊया पुन्हा एकदा निलेश सरांकडे. थँक्यू. यानंतरच आपण टॉस करणार आहोत. जुनी डोंबिवली आणि दातिवली आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी रिपोर्टिंग करावं लागेल, याची आपण नोंद घ्या. बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये शैलेश शेलार आलेले आहेत. एका बाजूला संघ आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये अडकलेला आहे. आयरे 40+ या टीमने आतापर्यंत 2 गडी गमावलेले आहेत. संपूर्ण दारोमदार शैलेश शेलार आणि कैलास केने यांच्यावरती आहे. एका बाजूला गोलंदाजीची धुरा प्रकाश म्हात्रे तयार होतील. 2 बॉल टाकलेले आहेत, 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. हा बॉल क्रमांक 3 त्यांचा प्रगतीपथावरती येतोय. वडवली 40+ या टीमने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय, आतापर्यंत जर या निर्णयाबद्दल जर आपण चर्चा केली तर आतापर्यंत या टीमने गोलंदाजी करताना 23 खर्च केलेले आहेत आणि 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. आल्या पावली या बॉलवरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय आणि अखेरकार या बॉलने सीमारेषा तोडलीये. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. राणी धाबा, षटकार. पहा, सुरुवात बेधडक केली आहे शैलेश शेलार. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवतायत. सरळ 6 धावांसाठी आपल्या डावाची सुरुवात शैलेश शेलारांनी षटकाराने केली आहे. एका बाजूला प्रकाश पुन्हा तयार. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. याही बॉलवरती आक्रमण, लॉग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली आणि अखेरकार लांबी पडली. कमी आहे इथे विकेटची हमी. वडवली 40+ टीमला आणखीन एक सुयश. ट्रॉफी प्रस्तुत केले ते रुपेश पाटील साहेबांचं आगमन झाले. रुपेश पाटील साहेबांचं श्रद्धांजली चषक मध्ये हार्दिक स्वागत. ओटू निलेश सर. आलेल्या सर्वच मान्यवरांचं, पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. आणि पुन्हा एकदा होऊया, काय मॅच मध्ये रोमांचकता आलेली आहे.
शैलेश शिलार आले, षटकार आला आणि झटपट माघारी गेले. म्हणजे धावा आल्या, विकेट आल्या, अशा प्रकारचं रंगलेलं एक तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये. आयरे 40+ विपक्ष वडवली 40+. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 29 धावा 3 गडी बाद. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत मच्छिंद्र. स्ट्रायकर एंडला करतील बॅटिंग. एका बाजूला प्रकाश तय्यार. 4 बॉल टाकले, 9 धावा खर्च केल्या, 1 गडी गारद केला. अजूनही त्यांना 2 बॉल हाताळायचे आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल प्रभावित करणार एखादी विकेट तुम्हाला मिळते काय? त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय? तुमचं मनोबल वाढतो काय? काय प्रकाशाने गोलंदाजी केली आहे. प्रकाशांच्या गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली ना तर क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात. म्हणजे अगदी ज्या प्रकारे लसित मलिंग गोलंदाजी करायचे, सायडा मॅक्सम ऍक्शन त्यांची होती. म्हणजे जो अँगल आहे ना त्या अँगलने गोलंदाजी करतायत. प्रकाश पुन्हा तयार. हा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि याही बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 29. 4 गडी बाद. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलाई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा. नावलाई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा. धन्यवाद टीचे. तर यानंतर पूर्ण रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जुनी डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला दातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही कॅप्टन तुषार जुनी डोंबिवली संघ इथे दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि दातिवली संघाने या दरम्यान श्रीराम पाटील यांचं आगमन झालं. एक लेजंड क्रिकेटर निर्जेगावचे, त्यांनाही विनंती आपण या आपलंही हार्दिक स्वागत दिले. सर धावांची गती चांगली होती, मात्र एकंदरीत 2 विकेट इथे गेलेत. तिथून कमबॅक झालाय तो वडवली 40+ संघाचा निलेश सर. निश्चित कारण या टीमने टॉस जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवात जर आपण पाहिली तर या टीमने चांगल्या प्रकारची केली होती. बॅटिंगमध्ये आयरे 40+ या टीमने हे जे काही लहानगे आहेत या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत आणि त्याचं टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंट करत आहेत. म्हणजे कोणत्या क्षणाला कोणती गोष्ट दाखवायची हे प्रखरतेने कृष्णा म्हात्रे सर त्यांच्या संपूर्ण टीमला माहिती आहे आणि या सर्व गोष्टी ते प्रखरतेने दाखवत आहेत. हे मुख्य व्यासपीठावरचे मान्यवर आहेत. परंतु ज्या प्रकारे नितीन सर आपण उल्लेख केला की एका बाजूला टीम वडवली 40+ काही विकेट मिळालेल्या आहेत, परंतु आयरे 40+ इथून पुढे रणनीती बदलावी लागेल. उर्वरित 12 बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागेल. धाव फलकावर धावा आहेत तब्बल 29. 4 गडी बाद. आणि 29 आकड्याचं महत्त्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे तर आपण 29 ऑगस्ट आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी जयंती असे मेजर ध्यानचंद यांची, ज्यांनी हॉकी क्षेत्राला एक मोठं योगदान दिलं आणि त्यांच्या जो जन्मदिवस आहे तो आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. हा पहिला बॉल. या बॉलवरती ज्या प्रकारचा फटका समोरच्या बाजूला खेळलाय, 2 क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉल साइड स्क्रीनला चिरतोय. सरळ 4 धावांसाठी बॉल होईल फरार. राणी धावा, चौकार. थँक्यू. एका बाजूला विकेट जात आहेत परंतु धावा येत आहेत. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी प्राप्त केली आहे. बॉल थोडंसं पाठी ओढला. गोलंदाजीमध्ये जे काय मिश्रण आहे ते या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलं. या अगोदरचा बॉल थोडासा पुढे ठेवला होता. तर या दरम्यान किसन गोरपेकर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. किसनजी गोरपेकर त्यांचं मी मनपूर्वक आणि हर्ष स्वागत करतोय. अरविंद पाटील तयार. त्यांचा हा बॉल लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील परंतु बनतील प्रेक्षक. बॉल देईल सीमारेषा पलीकडे. दस्तक सरळ 4 धावांसाठी. HB
यांचा षटक क्रमांक आपण दुसरं पाहिलं ना तर अगदी जबरदस्त होता. अवघ्या 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. हा उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल प्रभावित करणारा एक प्रभावशाली बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवला, बॅट फिरवून बसले परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पण संपर्क होणं फार महत्वाचं आहे. हा डॉट येतोय. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जुनी डोंबिवली आणि दातिवली या दोन संघनायकांना विनंती की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपण थांबा. आपला टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 4 चे शेवटचे काही बॉल. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल एक पाय पुढे काढला होता. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. कैलास केने यांना आता थांबवलेलं आहे. ज्यांनी चांगली बॅटिंग केली त्यांनाच आता लागोपाठचे 2 डॉट बॉल अरविंद पाटील यांनी टाकले. अरविंद पाटील यांनी पहा ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या 3 बॉलच्या पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार त्यांनी केला नाही की इथून पुढे मला चांगलं काय करता येईल ना त्याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अरविंद पाटील यांनी केला. धावसंख्या 37, 4 गडी बाद. हाई बॉल तिसरा डॉट टाकलाय. लागोपाठचे 3 बॉल डॉट टाकत हे षटक संपवलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धाव फलकावरती 37 धावा, 4 गडी बाद. जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. धन्यवाद. तो उपशाखा प्रमुख शिंदे गट केतन मात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या केतन मात्रे वाकलनचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलाई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलाई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. जयेंद्र शेठ पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष आणि राणी धाब्याचे मालक. चवीच्या वाटा जिथे जाऊन थांबतात ना तो राणी धाबा आणि त्या धाब्याचे मालक जयेंद्र शेठ पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. श्रद्धांजली चषक तुम्ही पाहता. 37 लॉस ऑफ 4 विकेट, 37 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती आहे. टीम आयरे 40+ या टीमची. प्रथम बॅटिंग करताना अंतिम षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे आणि गोलंदाजीची धुरा या षटकासाठी पिंट्या पाटील यांच्या नावी दिलेली आहे. षटक क्रमांक 5 हाताळतील. पुटपर्यंत मजल मारेल आयरे 40+ संघ. प्रथम बॅटिंग करताना बॉलर तयार. षटकातला हा पहिला बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो या प्रयत्नामध्ये केलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि फार वेळानंतर धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे. 39 धावा, 4 गडी बाद. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पिंट्या पुन्हा तयार होतील. विनायक पाटील नुकतेच आलेले आहेत परंतु त्यांना हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. धावफलकावरती असताना शेवटच्या आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. टीम जुनी डोंबिवली आणि दातिवली या 2 टीमला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस यानंतर केला जाईल. आजच्या दिवस रात्रीतला हा 4था सामना असणार आहे. हा 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. पहिला डाव आहे. एका बाजूला कैलास केने बॅटिंग करतायत 14 वरती परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. साक्षी 11 नारिवली. सौरभ भोईर यांचं आगमन आहे. त्यांचंही स्वागत आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. हाई डॉट आलेला आहे. अंतिम ओव्हर मध्ये टीम आयरे 40+ साठी धावा येत नाहीत. कुठेतरी डोकेदुखीची गोष्ट आहे परंतु भूक वाढवावी लागेल. गिअर बदलावा लागेल. शेवटच्या 3 बॉलचा समाचार तर घ्यावाच लागेल. पिंटा एका बाजूने तयार. दिनेश पाटील स्ट्रायकर इनला. खोलो टप्प्याचा असणारा बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत बॉलवरती. झडप घालतील. बॉलची फेकी होईल. एकच धावपा. काय क्षेत्ररक्षण केले सीमारेषे लगत.
गोलंदाजी चांगली केली, परंतु आता क्षेत्ररक्षणही चांगलं करतात सीमारेषेलगत. अवघे एकच धाव खर्च केली आहे. अरविंद पाटील सीमारेषेलगत होते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अवघ्या 3च धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे काट कसरीची अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक काय टाकलंय पिंट्या यांनी. पिंट्या पाटील पुन्हा तयार. शेवटचे 2 बॉल घेऊन धावसंख्या 40 धावा, 5 गडी बाद. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, ही जी काही खासियत आहे ना पिंट्या पाटील यांची, हे बॉल परंतु पंचांनी सांगितलं दिशा खराब आहे. हे जे काही उसळणारे बॉल होते ना, अशा बॉलच्या पाठीमागे फलंदाज बरेचसे आउट होऊन माघारी गेले. परंतु अखेरकार पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा खराब आहे, कारण फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेर असणारा बॉल, पंच अशा बॉलला व्हाईट बॉल घोषित करतात. चला, दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा आणि सामना सुरू ठेवा. शेवटच्या आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये कैलास केने तयार. चांगली बॅटिंग केली आहे. शेवटच्या 2 बॉलचा समाचार घेतील का? बॉलर तयार पिंट्या पाटील. तुम्ही पाहता अनुभवताय श्रद्धांजली चषक 2025 हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. आपण सर्वजण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा, सर्वत्र या स्पर्धेचे वारे वाहताना तुम्हाला पाहायला मिळतात. चर्चा आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा असणारा बॉल, नटराज मुद्रा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाहीत. शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करूया. टीम जुनी डोंबिवली आणि दातिवली आपल्याला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. या पहिल्या डावातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा कैलास केने तयार. धावसंख्या 43 धावा, 5 गडी बाद. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला खेळलेला एक दिलेरीने फटका, सीमारेषा तोडतोय. या फटक्याची झलक, वाढतोय धावफलक. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय तो चौकार आणि या डावाची सांगता केली आहे. बॅटिंग करताना चौकाराने काय फटका खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला, बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी फरार. राणी धाबा चौकार. प्रथम बॅटिंग करताना बनवल्या 46 धावा, 47 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. आता वडवली 40+ या टीमला 48, येणारे बॉल 30. बॅटिंग भारी ना बॉलिंग भारी. धन्यवाद. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सन्मान चिन्ह उपलब्ध करून दिले ते कैलास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या कैलास पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. सामना असेल दातिवली, रेग्युलरचा सामना असेल आणि एका बाजूला जुनी डोंबिवली. 5 ओव्हरची मॅच असेल. मॅच टाय झाली तर सर्वत्र विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. 5 ओव्हरची मॅच कैलास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जुनी डोंबिवली संघ कॉल करेल. छापा असा कॉल केलाय जुनी डोंबिवली संघाने आणि छापा चाललेला. मान्यवरांना विनंती असेल कैलास पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस जिंकलाय. साहिल आमच्या सोबत आहेत. हॅलो साहिल, हरकत नाही. टॉस जिंकल्या, डिसिजन थोडंसं तुमचं पेंडिंग आहे, मात्र काय सांगशील? इथे ज्यावेळी तू आला, श्रद्धांजली चषक नारिवलीची स्पर्धा आपण पाहतोय. जयेंद्र पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुला कसं वाटलं? कारण की डे स्पर्धा तुम्ही आयोजित करता, नाईट स्पर्धा सुद्धा डोंबिवलीमध्ये झालेली आहे. जुनी डोंबिवलीच्या मैदानात तुषार पाटील आणि त्यांच्या मित्रांनी स्पर्धा आयोजित केली होती. काय सांगशील आयोजनाबद्दल? नाही, नक्कीच आयोजन तर खूप चांगलं केलं आहे आणि आउटफील्ड वगैरे ग्राउंड जे केलं आहे खूप चांगलं केलं आहे. सर, बऱ्याचशा नाईट स्पर्धा आपण पाहतोय प्रवेश फी 23,000 रुपये असते, 25,000 प्रवेश फी पाहायला मिळते, 18,000 प्रवेश फी पाहायला मिळते. म्हणजे या स्पर्धेत आय थिंक 15,000 रुपये प्रवेश फी आहे. आयोजनाबद्दल काय सांगशील? नाईटमध्ये 15,000 रुपये प्रवेश फी. हो, नक्कीच असा कुठे बघायला मिळत नाही. सगळीकडे खेळतो आम्ही. मला वाटतं 20-22 हजारच्या वरतीच एंट्री असते आणि यांनी हे जे केलं आहे, मला वाटतं जे संघ कुठे नाईट एंट्री टाकत नसतील ते पण अशा ठिकाणी खेळायला बघतील की जिकडे 15,000 एंट्री असेल. तर शुभेच्छा असेल साहिल तुम्हाला. तुला शुभेच्छा असेल कारण की टॉस डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. जुनी डोंबिवली संघाने टॉस जिंकलाय, मात्र त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. मात्र दुसरी इनिंग संपायच्या आत डिसिजन तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच एडुडनेचे एक अप्रतिम समालोचक करण काणेंचा आवाज. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व सौरभ भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत.
केतन म्हात्रे यांचं आगमन झालंय वाकलनचे, आपण पाहतोय त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. पहिल्या सत्रामध्ये आयरे 40 प्लस संघाने बॅटिंग केली आणि आता टार्गेट सेट केलं वडवली 40 प्लस संघासमोर. आपण ऐकूया करण काळे यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी कान सर आणि निलेशजी मर्डेकर सर. कार्यसिद्धी स्नेही जो प्रथम त्याचं पूजन करा, सकळ विघ्ने नष्ट होती सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊयात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा करून मी समालोचक करण काळे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40 प्लस क्रिकेट संघ व रेग्युलर क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्रद्धांजली चषक 2025 या पर्वामध्ये दुसऱ्या रजनीचा तिसरा सामना आपण सध्या एन्जॉय करत आहोत, जो 40 प्लस फॉर्मॅट मधला आहे. एका बाजूला आयरे आणि दुसऱ्या बाजूला वडवली. जेव्हा जेव्हा नारिवलीच्या स्पर्धेमध्ये येतो तेव्हा मात्र आमचे फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचे कृष्णादादा म्हात्रे यांची भेट होते आणि आजही ती भेट या दुसऱ्या रजनीच्या निमित्ताने. मालिकेवरच्या दोन्ही फॉर्मॅटमधल्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेल्या ते नारिवलीचे उद्योगपती आदरणीय दत्ता म्हात्रे साहेब, दत्ता पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, अध्यक्ष, कुलदैवत मित्रमंडळ आणि राणी ढाब्याचे, या प्रसिद्ध ढाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय जयेंद्रदादा नारायण पाटील आणि संपूर्ण आमची टीम आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40 प्लस रेग्युलर, ज्यांच्याद्वारे तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. 30 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. वडवली 40 प्लस आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आयरे 40 प्लस दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ठीक दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 7:57 पहिला बॉल लॉंग ऑफ कडे चाललाय आणि सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, षटकार. टॉकीचं देखील दुसऱ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत करेन. आता जे गाणे आपण ऐकलं आगरी कोई गीतांमधले आपण जुनी गाणी ऐकलेले आहेत, त्यांचे लेटेस्ट आणि नवीन व्हर्जन, याचे अपग्रेड व्हर्जन ज्याला आपण म्हणू शकतो, जे प्रीत बांद्रेद्वारे आपल्याला बऱ्याच वेळेला अशी असंख्य गाणी सध्याच्या घडीला आपल्याला ऐकायला मिळतात. 29 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. सो पहिला षटकाराला, त्या षटकाराचे प्रायोजक होते राणी ढाबा. सो प्रसिद्ध ढाबा आहे. तुमच्या जिभेचे चोचले जर पुरवायचे असतील तर एकदा अवश्य आपण राणी ढाब्याला भेट द्या. उद्योगपती जयेंद्र शेठ नारायण पाटील. फुल टॉस आहे, मिड ऑफ आत आहे, बॉल निघालाय त्याचा वरतून लॉंग ऑफ कडे आणि इथे येतोय चौकार. षटकार चौकार इरादे स्पष्ट आहेत. जरी ऑन पेपर धावा तितक्या नसल्या तरी इथे मैदानाच्या आत नैसर्गिक गेम खेळत असताना आपण पाहतोय फलंदाज तकदीर आणि अरविंद रेग्युलर क्रिकेटमध्ये दोघांची कारकीर्द बहरदार आहे. आता 40चं क्रिकेट खेळत आहेत. 28 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे मॅचमध्ये. आक्रमण आपण पाहतोय पहिला गोलंदाज सुयश पाटील वरती. लॉफ्ट केल्या पुन्हा, यावेळेला मिस टाइम आहे. मिड ऑफ दोघे आत होते. वाईडिश लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉलला फील्ड करून थ्रो केला जाईल. मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा. लेफ्ट साईडला जो साईड स्क्रीन पासून एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचा पोर्शन आहे तो फर्स्ट लुकमध्ये इथून दिसत नाही कॉमेंट्री बॉक्समध्ये मधून, त्यामुळे थोडंसं लक्ष विचलित होतं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. दर्शक सोरकादे सर आणि सचिन कडू सरांना ऑन ग्राउंड आपण मैदानाचा
आत पाहत आहोत दुसऱ्या रजनीची आपण सुरुवात केलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं देसाई आणि उत्तरशी 40+ दोन्ही संघांना, ज्यामध्ये देसाई संघ विजयी झालेला आहे. अतिशय पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर यांचा गावचा संघ या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची राहिली आहे. आणि साबे आणि दिवा यामध्ये दिवा विजयी झालेला. ऑन साईडला टर्न करण्यात आला, बॉल गॅप मोठी, पॉवर प्ले सुरू आहे, आलाय चौकार. हे आमचे एक्स्ट्रा प्लेअर देखील नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती आतिश तुला एक वेगळी स्माईल पाहायला मिळेल. दोघेही बोलके आहेत. मी बऱ्याच वेळेला त्यांच्याशी संवाद केलेला. कव्हर्सला बॉल निघालाय, हाफ फॉलो होता, स्टेप आउटहून ड्राईव्ह केलं बॉलला आणि बॉल थेट गेलाय कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भारत बैलाचे मालक आदरणीय विनायक शेठ भोईर, जवळपास भारतने गेल्या 50 लागोपाठच्या शर्यती जिंकलेल्या आहेत. म्हणजे तो अजिंक्य आहे. एकदाही मागच्या 20 धावा झालेल्या आहेत. 24 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे मॅचमध्ये. सो विनायक शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 24 बॉल 28 धावांची गरज आहे मॅचमध्ये. धावा फलकावरती 20. मी दोन्ही आमचा 12th मॅन बद्दल बोलत होतो, जिथे आयरेचे किशोर मामा आहेत आणि दुसऱ्या बाजूला हनुमान दादाचे वडवलीचे आमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत. दोघेही फार बोलके आहेत. कधी त्यांच्याशी तुम्ही संवाद करा, त्यानंतर तुम्हाला समजेल. आयरे आणि वडवलीमध्ये आपण पहिल्या फेरीतील मॅच पाहतोय, जो आजचा पोल आहे. 40+चा तिसरा सामना. एकंदरीत यानंतर रेग्युलर फॉर्मॅटचा सामना पाहणार आहोत. जुळडोंबिवली विरुद्ध दातिवली स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर पेठाली विरुद्ध गोळवली आणि त्यानंतर कंबालपाडा विरुद्ध शिरढोण. हेल्दी एज आउटसाइड एज घेऊन बॉल आपण पाहतोय. शॉर्ट थर्डकडे सहजरित्या सिंगल मिळते. तकदीरने अटॅक केला. अरविंद मात्र त्याची साथ देण्यासाठी संयमाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. त्याचा आउटसाइड एज घेऊन बॉल शॉर्ट थर्डकडे आलाय. सिंगलने धावसंख्या 21 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत अजूनही 23 आणि 23 बॉलमध्ये 27 धावांची गरज या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या वडवली 40+ला. उकळण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चालला. थर्ड मॅन, चांगली फिल्डिंग. मच्छिंद्र पाटील यांच्याकडे बॉल जात असताना तिथून घेतलेली धाव बॉलच्या रेषेमध्ये आला आणि त्यानंतर बॉलला स्टॉप केले त्यांनी. एक धाव ते रोखू शकणार नव्हते सिंगलच्या साहाय्याने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. कौदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन साहिल पाटील जे कॅप्टन होते त्यांनी पेंडिंग ठेवलाय. आता येतो पेंडिंग आहे त्यांच्या अगेन्स्ट. आपण जय हनुमान दातिवली संघाला पाहणार आहोत. लॉफ्ट करायचा होता. बॉल पडला विथ द अँगल. राऊंड द विकेटने आलेत. बाहेर निघाला विकेट किपरकडे. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. पहिल्या डावामध्ये 47 बनवलेल्या आहेत, पण 48च्या चेसमध्ये सुरुवात चांगली केली तकदीरने. बॉलर्स बॅक मिड ऑफ कडे. बॉल मिसफील्ड झाले. त्यांच्या वरतून निघालाय बॉल आणि थेट गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि 83 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. आदरणीय उद्योगपती समाजसेवक रतन शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत गोल्डन मॅन शिवदासजी पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय
कैलासजी पाटील साहेब. चांगला फटका, फुल टॉस आला, बॅटचा चेहरा उघडला, वाईड ऑफ लॉंग ऑफ, बॉल सीमारेषेच्या बाहेर. फलकावरती 30. 19 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना ती म्हणजेच वडवलीला स्कूप करायचं होतं. ऑफस्टंपचा फार बाहेरचा बॉल, प्री डिटरमाइन. ऑलरेडी त्याने ठरवलं की मला असंच खेळायचं, बॉल कसा येऊ द्या. तो अटेम्प्ट त्याने केला, आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. 15च्या करंट रन रेटने धावा फलकावरती 30 सजलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट 6 आहे. फक्त आता पाहिजेत 18 बॉल आणि 18 धावा. मंचावरती आदरणीय रतन शेठ भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपण सारे जाऊ चला रे, आपण सारे जाऊ चला रे, होराडी सिक्सर बघायला. 5 दिवसांची नाईट स्पर्धा नारिवली गावाला, ही भव्य नि दिव्य नाईट स्पर्धा नारिवली गावाला आहे. 5 दिवसांची नाईट स्पर्धा नारिवली गावाला. अठरा बॉल 18 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय वडवलीला 30 धावा धावा फलकावरती आहेत. थर्ड ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज मच्छिंद्र पाटील आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑन द टोस, पंच केल्या बॉलला तकदीरने आणि त्याच्या बॅटमधून येतो आणखी 4 चौकार. गावदेवी क्रिकेट मंडळाचे कार्य असे हे थोर, शेठ जयेंद्र उपाध्यक्ष, वामन पाटील सल्लागार. शॉर्ट ऑफ लेंथ त्याला ऑफस्टंपचा फार बाहेर जागा दिली आणि ऑफस्टंपचा बाहेरचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला तकदीरच्या बॅटमधून. जबरदस्त खेळ केला आतापर्यंत तकदीर म्हात्रेने. 17 बॉल 14ची गरज आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तकदीरचा कॉल. फिटनेस दोघांचे पाहायला मिळते. फार वर्ष वडवली गावासाठी रेग्युलर क्रिकेट दोघंही खेळलेले आहेत आणि आता मात्र 40चं क्रिकेट खेळत असताना जी पार्टनरशिप आहे ती विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी आहे. 48ला चेस करत असताना सुरुवात चांगली. पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हर्समध्ये 30 धावा, त्यानंतर चौकार, डबल यावेळेला लेट खेळला, बॅकफुटला कट केला, थर्ड मॅनला फिल्डर स्टॉप केलं त्यांनी बॉलला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण झालेली आहे. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुळडुंबुली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा जनुमान दातिवली मंचासमोर येऊन थांबा. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग बोल, 37 for 1 वडवली. अरविंद पाटील बाद. बेलीची नागिन निघाली. ला विकेट आपल्याला पाहायला मिळते पहिली. 37ची पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली. 14 बॉल 11 आत आल्या बॉल, चांगली बॉलिंग, मात्र इथे चूक घडली. विकेट किपर कडून कठीण होता झेल, इनर एज लागली, बॉल लॉंग स्टॉपला थेट आलाय चौकार. आई गावदेवी क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. जयेंद्र शेठ पाटलांनी केली नियोजनाची. थँक्यू दिस आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब यांच्या कटआउटला डायरेक्ट थेट हिट होत असताना या बॉलला आपण बघितलं. वरती देखील चौकार आलेला आहे. 13 बॉल 7 धावांची गरज आहे. 48ला चेस करत असताना चांगले बॅटिंग, ऑन साइडला टर्न करण्यात आला. इथे बॉल गॅप मध्ये आहे आणि आहे बॉल गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. राणी ढाबा चौकार.
गावदेवी क्रिकेट मंडळाचे कार्य असे हे थोर थेट जयेंद्र उपाध्यक्ष वामन पाटील सल्लागार राम भोईर खजिनदार त्रिंबक पाटील जोडीदार पाहुण्याचा सत्कार करायला अरे भव्य न दिव्य क्रिकेट स्पर्धा स्वागत करेन. श्रद्धांजली चषक नारिवली 2025 ची ही दुसरी रजनी. मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत. सध्या वडवली संघाला पाहिजेत 12 बॉल मध्ये फक्त 3 धावा. शेलार आलेत समोरच्या एंड कडून. शैलेश शेलार यांना आपण पाहत आहोत 4th ओव्हर मध्ये 12 बॉल आणि 3 धावांची गरज. फुल लेंथ टाकला. इट्स अ बीमर. बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. आलाय राणी ढाबा चौकार. एक्स्ट्राच्या आलेल्या 5 धावा. सामना संपला. अभिनंदन. वडवली 40+ ने पहिला दणदणीत विजय मिळवलाय. श्रद्धांजली चषक नारिवली 2025 मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. आयरे 40+ शेक हँड करा दोन्ही संघांना सूचना आणि त्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर या. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवली. कॅप्टनला सूचना असेल तुमचा डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आला नाही. डिसिजन कळवा आणि तो लगेचच इम्प्लिमेंट करा. मॅच संपली. आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करूयात. मॅच संपली तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. ज्याने